श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा, संध्याकाळी जरा बाहेर चालले होते. बाहेर म्हणजे नेहमीप्रमाणेच आपलं डीमार्टला चालले होते. कारण की घरातली एखादी वस्तू संपली की लगेच डीमार्टला जावं लागतंय. आणि डीमार्टला गेलं म्हणजे की आईस्क्रीम खाणं होतेच. कारण की डीमार्टच्या बाहेरच लगेच आईस्क्रीमचं शॉप वगैरे असते. त्याच्यामुळं म्हटलं आधी आईस्क्रीम वगैरे खावी, कारण की पिल्लूला याचसोबत नेलं होतं. आणि त्याच्यामुळं तो म्हटला की मला आईस्क्रीम खायचे. तर छान चॉकलेट आईस्क्रीम वगैरे घेतली. आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि नंतर मग डीमार्टमध्ये शॉपिंग करण्यासाठी आतमध्ये गेलो. तर नेहमीप्रमाणे शॉपिंग काही जास्त करायची नव्हती. कारण की तसं पाहिलं तर आठवड्यातनं एक दिवस का होईना मी डीमार्टला जातेच. कारण की एखादी वस्तू जरी संपली की लगेच डीमार्टला जाते, महिन्याचा किराणा भरून घेते. पण तरी एखादी गोष्ट संपली किंवा विसरली की पुन्हा पुन्हा सारखं सारखं डीमार्टला जाणं होतंय. त्याच्यामुळे आज संध्याकाळीच डीमार्टला आले होते, त्यांनाही सुट्टी होती. तर संध्याकाळी पिल्लूला वगैरे घेतलं आणि डीमार्टमध्ये आले होते. तर जास्त काही सामान वगैरे घ्यायचं नव्हतं. महिन्याच्या किराणा भरला त्यावेळी ड्रायफ्रूट्स वगैरे घेतले होते. पण ड्रायफ्रूट्स थोडेफार संपले होते आणि बाकीच्याही एक दोन वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या. त्याच्यामुळं म्हटलं चला डीमार्टला वगैरे जाऊ. तर ट्रॉलीमध्ये दिसतेच, जास्त काही शॉपिंग वगैरे केली नाही. आणि पिल्लूचे आता पाऊस चालू झाले तर त्याची चप्पलही थोडीशी खराब झाली होती. मग त्याला स्निकर्स वगैरे घेतले. तर बाकी काही जास्त घेतलं नाही. हिंडणं फिरणं जास्त होते डीमार्टमध्ये गेल्यानंतर. आता तुम्ही म्हणता की जेव्हा पाहावं तेव्हा डीमार्टमध्ये दिसते, पण आता आपल्या घराजवळ डीमार्ट आहे म्हटल्यावरती त्याचा थोडाफार फायदा झालाच पाहिजे कारण की घराजवळ डीमार्ट आहे. त्याच्यामुळं मग इतर दुसऱ्या दुकानांनी वगैरे जात बसत नाही, डायरेक्ट डीमार्टमध्येच जाते. आणि डीमार्टमध्ये गेले की ऑफर वगैरे भेटतात, वस्तू स्वस्त वगैरे भेटतात. त्याच्यामुळं मग शेजारी भरपूर दुकानं वगैरे आहेत, पण त्या किराणा मालाच्या दुकानात वगैरे जात नाही. घराजवळ डीमार्ट असल्यामुळे आम्ही लगेच डीमार्टमध्ये जातो. त्याच्यामुळे मग वस्तूही स्वस्त वगैरे भेटतात. आणि बाकीच्या तर वस्तू तुम्ही पाहू शकता किती असतात. एक वस्तू घ्यायला गेलं की दुसरी वस्तू घेणं होते पण पैसाही जातोय. पण डीमार्टमध्ये ऑफर असल्यामुळे मोह काही आवरत नाही. त्यामुळे सारखं सारखं डीमार्टला काही वस्तू घ्यायची म्हटलं की जाणं होतंय. डीमार्टमधली शॉपिंग पूर्ण केली आणि घरी आल्यानंतर पिल्लूला घेऊन गेले होते. तर त्याला म्हटलं उद्या स्कूल आहे तर तुझा होमवर्क वगैरे पटकन करून घे. कारण की तो स्कूलमधनं आल्याच त्याला लगेच घेतलं होतं. त्याला म्हटलं होतं येऊ नको, पण तरीही तो माझ्यासोबत आला होता. तर त्याचा होमवर्क वगैरे त्याला करायला बसवला. आणि आज छान जेवणासाठी व्हेज पुलाव वगैरे बनवला होता. तर डीमार्टमधनं आल्यावरती स्वयंपाकाचा व्हिडिओ बनवायला काही जमलं नाही. कारण की डीमार्टमधनं येताच उशीर झाला होता. येताना छान पपई वगैरे आणि मकाची कणसं वगैरे आणली होती. तर ते मुलांना पपई कापून दिले आणि मकाची कणसंही थोडेफार उकडले होते, तेही खाल्ले. तर पिल्लूला अभ्यास करायला सांगितलाय. तर त्याचा वेगळाच टाईमपास चालू होता. काल परवाच ही एक लाकडाची बॅट त्याला ऑनलाईन वगैरे मागवली होती, कारण की त्याच्याजवळ बॅट वगैरे नव्हती. पण आता पाऊस येते त्याच्यामुळे बाहेर खेळायलाही जायला भेटत नाही. पण त्याचं खूप दिवस झालं चालू होतं की मला बॅट वगैरे घे. तर त्याला ऑनलाईन बॅट वगैरे मागवली होती. तर नवीन वस्तू घरात आली की मुलांना असं खेळणं मागवले की ते त्या खेळण्याला काही सोडतच नाही. अभ्यास वगैरे सोडलाय त्याने. रात्री झोपला तरी पण तो बॅट जवळच ठेवून झोपतोय. आता जोपर्यंत ही बॅट नवीन आहे, 4-8 दिवस तोपर्यंत तो असाच करणार आहे. तर म्हटलं त्याच्या नादी लागून काही चालणार नाही. कारण की जेवण वगैरे केलं होतं, पण किचन ओटा वगैरे आवरायचा होता. तर किचन ओटा आवरायला वगैरे घेतला. त्याला म्हटलं तुझा होमवर्क वगैरे कर. पण त्याचा होमवर्क वगैरे मध्ये मध्ये चालू होता आणि मध्ये मध्ये येऊन माझ्यासोबत काहीतरी त्याचं चालू होतं कारण की मी काम करत असताना त्याचे मध्ये मध्ये लुडबुड होतच असते. किचन आवरायचा तर एवढा कंटाळा आला होता आणि भांडी घासायचाही, कारण की मगाशी डीमार्टमधनं आल्यामुळे जरा दमले होते. पण आता पर्याय नव्हता, कुठं बाहेर गेलं की दमायला होते. आणि घरी आलं की पुन्हा मग स्वयंपाक करा, भांडे वगैरे घासा. पण ते आता रोजचंच काम आहे, नाही केलं तर मग सकाळी पुन्हा उशीर होतो. कारण की सकाळी पुन्हा मुलांचे डबे वगैरे असतात. त्याच्यामुळं मग भांडे वगैरे खरकाटे ठेवले की मग ते बरंही वाटत नाही, झुरळ होण्याची भीती वाटते. त्याच्यामुळं कंटाळा आला तरी सुद्धा किचन ओटा आवरणं भागच आहे. आणि
आणि भांडे वगैरे घासणं तर भागच आहे पहा, कारण की सकाळी सकाळी डब्बा करायला घेतला की मग खरकाटे भांडे असले की पटकन सापडतही नाही. त्याच्यामुळे उठल्या उठल्या पुन्हा ते भांडे घासत बसावे लागतात. त्याच्यामुळं रोजच झोपायच्या आधीच किचन वाटा साफ करून ठेवते आणि भांडे वगैरे घासून ठेवते. तर पहा दीदीचा तर अभ्यास चालूच होता. ती तर काही अभ्यासाला मागं नाही पडत, पण आमच्या पिल्लूला कंटाळा आलाय सांगून सांगून की अभ्यास कर अभ्यास कर. पण कधी कधी असं वाटतं जाऊ दे, छोटा आहे, त्याचं खेळायचं वय खेळू नाही द्यावं. पण खेळायला एवढा हे होतो तो की खेळता खेळता त्याला अभ्यास करायचं लक्षही राहत नाही. त्यामुळे त्याच्या मागे सारखंच टुमकं लावावं लागतं की भाऊ अभ्यास करून घे अभ्यास करून घे. नाहीतर मग सकाळी उठला की मग स्कूलच्या जायच्या आधी अर्धा पाऊण तास मग त्याचे होमवर्क वगैरे करायची घाई चालू होते आणि मग त्याच्यात त्याची रडारड वगैरे होते. त्याच्यामुळं मग संध्याकाळीच थोडंफार त्याच्या मागं टुमकं वगैरे लावून त्याला अभ्यासाला वगैरे बसवावं लागतं. आणि पहा आता 4-5 दिवस झाले माझा व्हिडिओही मी टाकलेला नाही आहे, कारण की रोज सकाळी डबे वगैरे असतात, मुलांचं आवरून द्यायचं असतं. त्याच्यामुळे मग व्हिडिओ काढायलाही टाईम भेटत नाही, कारण की स्वयंपाक करताना जर व्हिडिओ वगैरे काढत बसलं